तर विषय असा चालला होता माझा की रूफ ब्लॅक करायची, पण ते जिथं टाकली होती ते काय म्हणले की तुम्हाला जर रूफ ब्लॅक करायची असेल ना तर तुम्ही काय करा, रॅपिंग करून घ्या. तर आता तयार हवा आपल्या गाडीचा नवीन लुक बघण्यासाठी. कशी वाटते काय वाटते मला नक्की सांगा मित्रांनो. ते काय की घरच्यांना हा कलर आवडलेला नाही, ना पुरीला आवडला ना साधनाला आवडला. साधना म्हणली पहिला जो कलर होता आपल्या गाडीचा तो चांगला होता. प्रांजलचं ड्रेसिंग बघा, आत्ताशी कुठेतरी वाटतंय की तिला लागलंय तोंडाला. राम राम मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आपण आपली गाडी काल आणलेली आहे. रात्री उशीर झाला आपल्या गाडीला आणायला, जवळपास मला यायला 10 वाजले घरी. आणि गाडी घेऊन आपण आलेलो आहोत. आणि बघू शकता आता साईडवरती सकाळी गेलो होतो आणि तिथलं उरकून आता 3:45 वाजलेले आहेत बघा. आता आपण परत सासवडला निघालेलो आहेत नाही का. लय आनंद होतोय गाडी आल्याचा, कारण सारखे दुसऱ्याला मागायची ते बरोबर काय वाटत नव्हतं. आपली वस्तू आपल्या जवळ असल्या की एक वेगळाच विषय असतो नाही का. आपलं ते आपलंच असतं, किती काय करा कशी असो द्या, शेवटी ते आपलंच असतं. दुसऱ्याला कुठल्या कारणास्तव गाडी मागायची म्हटलं तर नको वाटत. देत नाहीत असं भाग नाही, देतात. पण शेवटी कसं होतं ते कसं तरी वाटतं. म्हणजे मन मोकळेपणानं आपल्याला जी चालवायची सवय आहे किंवा काय ते तशा गोष्टी होत नाहीत. आणि महत्वाचं वेळेला देतात माणसं, नाही असं नाही, काही देत नाहीत काही देतात. आणि देणाऱ्यांचे आभार, न देणाऱ्यांचे पण आभार. पण आता आपली गाडी आलेली आहे. आता तिचा लुक कसा काय आहे काय नाही हा तुम्हाला माहित नाही अजून काय झालाय. फक्त काय 1-2-3 पॉइंट तिचे ज्यावेळेस कलर केली त्यावेळेस त्याचे जे पट्ट्या होत्या त्या काढल्या होत्या, त्या काय भेटत नाहीयेत आता. त्याला ऑर्डर करावं लागते या, कारण ती काय पट्ट्या अवेलेबल नाही. ती एक ठिकाणी अवेलेबल आहे. तीच आता जाता जाता तिथं बघितलं तर आज रविवार असल्यामुळं आज सुट्टी आहे ना, तर त्याच्यामुळं त्या पट्ट्या काय आपल्याला काय भेटल्या नाहीत. आणि त्या पण पट्ट्या आहेत त्या फक्त बॅक डोअरच्या दोन्ही साईडच्या आहेत. फ्रंट डोअर जे आहे दोन्ही साईडचे लेफ्ट राईटचे तर त्याच्या काय त्या नाही ती, तर त्या ऑर्डर करावं लागतील. आणि बॅक साईडच्या ज्या आहेत त्यांच्याकडे अवेलेबल तर त्या म्हणलं उद्याच्याला बसून घ्यावं नाही का. निदान मागच्या दरवाजाच्या तरी बसून घ्यावं, म्हणजे काय होईल पावसाचं पाणी आज जाणार नाही. तर पावसाचं पाणी वगैरे आज जातं या वायरिंग वगैरे म्हणलं परत खराब व्हायला नको. तर तुम्हाला मी लुक दाखवणार आहे पोचल्यावरती की कशी दिसते गाडी काय होती. ऍक्च्युली आता तिथं काम चाललं होतं त्याच्यामुळे तुम्हाला काही दाखवता नाही आलं, पण तुम्हाला मी दाखवतो कशी काय दिसती काय होती गाडी. आणि तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की गाडीचा कलर वगैरे कसा झालाय काय झालाय नाही का. तर विषय असा चालला होता माझा की रूफ ब्लॅक करायची, पण ते जिथं टाकली होती ते काय म्हणले की तुम्हाला जर रूफ ब्लॅक करायची असेल ना तर तुम्ही काय करा, रॅपिंग करून घ्या. कारण कसं होतं आत्ता जर ब्लॅक केलं आणि भविष्यात तुम्हाला हे करायचं म्हटलं तर होणार नाही. तर रॅप केलं तर निदान तुम्हाला ते काढता तरी येईल, कलर आहे असं तर राहील. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, पूर्ण गाडी पेंट करून घेतली आणि नंतर म्हणले तुम्ही बाहेरून रॅप करून घ्या गाडी, जर तुम्हाला जर ब्लॅक टॉप पाहिजे असेल तर. तुम्हाला मी गाडीचा लुक दाखवतो, तुम्ही लुक बघा आणि सांगा मला कसा दिसतोय. तर आता तयार हवा आपल्या गाडीचा नवीन लुक बघण्यासाठी. कशी वाटते काय वाटते मला नक्की सांगा मित्रांनो. कशी वाटते गाडी मित्रांनो, एकदम न्यू लुक, ब्रँड न्यू डिझायर. हा ह्याच्यात काही वेगळं नाहीये की बाबा सगळ्याच व्हाईट गाड्या असतात. ते आपल्या गाडीचा कलर खूप डल झाला होता त्याच्यामुळे आपण परत एकदा त्याला रिपेंट केली गाडी पूर्णपणे. आणि हा जो कलर आहे मित्रांनो तर हा फॉर्च्युनर लेजेंडरचा कलर आहे मित्रांनो. तर त्यासाठी आपण ही गाडी टाकली होती नाही का. पर्ल व्हाईट आहे हा, टायटेनियम पर्ल व्हाईट. आता व्हिडिओमध्ये ती कशी दिसती काय दिसती हे मला नाही सांगता यायचं, पण ॲक्च्युलीमध्ये गाडीचा कलर जो आहे तो लय खूप जबरदस्त दिसतोय. आता मला एक सांगा मित्रांनो की हिला आता ब्लॅक टॉप केला पाहिजे की नाही, कमेंट करून मला नक्की सांगा. मग त्या हिशोबाने आपण ह्याला ब्लॅक टॉप करून घेऊयात. कशी वाटली गाडी कमेंट करून मला नक्की सांगा. खूप दिवसातून नाही का, खूप वर्षातून आपण
गाडीला पुन्हा एक नवीन लुक दिलेला आहे. तर हा नवीन लुक देण्यासाठी खूप मगजमारी झाली माझी, म्हणजे नाही का आता नाही सांगता यायचं काही गोष्टी. आणि इथं जे बघा आपल्या ज्या गाडीला इथं जे ही असतोय पट्टी असते, हा बाई ही इथं ही वाली, तर इथली पट्टी चारही दरवाज्यांची नाहीये. तर ते आता आपल्याला पट्टे टाकून घ्यायच्यात. आता त्या कधी भेटतात काय माहिती, पण उद्याच्याला बघू. उद्या 2 तर टाकून घेऊ बॅक डोअरच्या. कवा काय ना, म्हणजे तरी त्याला 2-3 दिवसात आपल्याला घ्यावंच लागणार आहे. नाहीतर तिथून पाणी काच थ्रू आतमध्ये जाणार आणि आतमध्ये सारखं पाणी जाऊन ना ते खराब होईल नाही का. तर खूप छान वाटतंय मित्रांनो गाडी बघून. हा फक्त एक आहे की घरच्यांना हा कलर आवडलेला नाही ना, पुरीला आवडला ना, साधनाला आवडला. साधना म्हणली पहिला जो कलर होता आपल्या गाडीचा तोच चांगला होता, जरा युनिक गाडी दिसत होती नाही का. पुरी पण म्हणल्या की सगळीकडेच पांढऱ्या गाड्या आहेत आणि त्यात परत आपली पण पांढरी गाडी. पहिला कलरमुळे आपली गाडी ओळखी द्यायची आणि युनिक दिसायची. ते नाराज झाले जरा, पण आता हरकत नाही, चला होऊन जाईल सवय एकदा. तर मित्रांनो आता आपण निघालोय प्रांजलचं ड्रेसिंग करण्यासाठी. प्रांजल हे चल उठ, कारण आज 5वा दिवस आहे आणि 5 दिवसांनी ड्रेसिंग करायला लावली होती. आपण निघालेलो आहे ड्रेसिंग करण्यासाठी तिची. म्हणजे काय 10 ते 12 दिवस सांगितलेत तिला ते टाके जुळून येण्यासाठी. आता बघू, आज 5वा दिवस आहे. आज फोटो काढून बघू. फोटो पण दाखवू का नाही, नको दाखवायला. व्हिडिओत दाखवणं चांगलं वाटत नाही ना. पण आज 5वा दिवस आहे आणि कसं काय ती परिस्थिती ती बघूयात. आणि त्या हिशोबानं मग तिला आता 5 दिवस अजून ठेवूयात घरी आणि तिला मग सोडायला नेऊयात हॉस्टेलला. कारण परत पुढच्या महिन्यात गणपती आहेत, त्यात पण 4-5 दिवस सुट्ट्या आहेत. किती दिवस आहेत ग तुला सुट्ट्या प्रांजल? 4-5 दिवस ना. गणपती 4-5 दिवस सुट्ट्या आहेत, 5 दिवस आहेत. मग हॉस्पिटल पाशी आलेलो आहे, मौली हॉस्पिटल. आम्ही जसं सासवडला शिफ्ट झालो ना तसं ह्याच हॉस्पिटलमध्ये आम्ही येतोय. म्हणजे प्रांजल, परी, आम्ही सगळेजण इथंच ट्रीटमेंट घेत आहेत. हे जे समोर दिसतंय नाही दिसणार, रात्रीची वेळ आहे त्याच्यामुळे नाही दिसणार. हे गाड्या लागल्यात ना, ते हे हॉस्पिटल आहे बघा. प्रांजलचं ड्रेसिंग बघा, आत्ताशी कुठेतरी वाटतंय की तिला लागलंय तोंडाला, नाही तर तिला वाटत नव्हतं. ती चिकटपट्टीच नाही हो त्यांच्याकडे, जे पहिली जी तिच्या ही करून आणली ना. आता ब्रश कसं करू मी? नाही काय होत, होईल नीट. काय झालं आत्ताशी कसं वाटायला लागलं की तिला लय लागलंय. पहिलं ड्रेसिंग जे होतं ते बघून असं वाटत नव्हतं तिला लागलंय म्हणून. खाली कशी खेळायला जाऊ? नाही काय होत त्याला. आता का घरी जायचंय? त्याला आठवलं काय हॉटेलवर तरी काय केक घेऊन यायचा, हॅपी बर्थडे करायचा. कोणाचा? मला. म्हणजे तुझा आता कुठं हॅपी बर्थडे? किती वेळा करशील? त्या परीचा करू दे की. परीचा आहे की आता 6 मग दिवसाचा. काकाचा हॅपी बर्थडे 18 तारखेला होता. हा? लक्षात होता का तुझ्या? नाही. केलं का विश काका? नाही, मी तिकडे होते, कसं करू मी? आपण निघालेलो साइड वरती, डंपर वरती, ऍज अ ड्रायव्हर म्हणून. कारण आपल्याला काय आता ड्रायव्हर नाहीये कोणच, कारण काम काय चालू राहते, बंद राहते, चालू राहते, बंद राहते. आता परवा दिवशी पासून परवा काल आज सकाळी काम बंद होतं. आता आत्ताशी निघालोय. आता ते म्हणल्यात नाईटला या म्हणून, चालू आहे काम म्हणून आता नाईटला निघालोय कामावर. आता जवळपास 9:10 झालेले आहेत. ते म्हटलं 9:30 पर्यंत आपल्याला चालू करायचंय. आता बघू कसं काय होतंय, चालतंय का काय होतंय कळेल. किती होतंय किती नाही, ट्रिपा काय नाही ते कळेल आपल्याला. मित्रांनो परत असं मोरल डाऊन झाल्यासारखं झालंय.
हँग झालंय डोकं सध्या. काय करावं काय नाही तीच काय कळलं नाही. मार्ग सापडा नाही कुठलाच कशातच, नाही का? असं म्हणजे सगळ्याच गोष्टी व्हिडिओतून होत नाहीत किंवा युट्यूब किंवा ह्याच्यातून होत नाही. ते लय त्याला हे करावं लागतं, पापड बेलावं लागतात. ते सोपं नाही, एवढं सोपं नाही या गोष्टी. तेवढं सहनशक्ती पाहिजे, सहनशीलता पाहिजे. लोकांना ते व्हिडिओ आवडलं पाहिजेत, कंटेंट आवडलं पाहिजेत. जर त्यांना आवडलं तर ते फॉलो करतात, लाईक करतात. आणि जर नाही फॉलो केलं किंवा सबस्क्राईब नाही केलं, काय नाही केलं, तर मग आपलं वाढणार कसं? आणि आपले व्हिडिओ नाही त्यांना आवडल्या किंवा नाही बघितल्या गेल्या तर आपलं वॉच टाइम तरी कसं वाढणार? जोपर्यंत वॉच टाइम वाढत नाही तोपर्यंत आपले फॉलोअर्स किंवा सबस्क्रायबर वाढत नाहीत, तोपर्यंत आपलं चॅनल कसा मॉनिटाईज होईल मला सांगा? आता 8-10 दिवस झालं मी कंटिन्यू व्हिडिओ टाकतोय, पण एकही सबस्क्रायबर म्हणजे ह्या 8-10 दिवसाची 4-5 सबस्क्रायबर वाढले तेवढेच. त्याच्यानंतर एकही सबस्क्रायबर वाढलेला नाही. मग असं वाटतं की यायला आपण काय चुकीचं बनवतोय का, काय करतोय काय समजा. आपण बघू, प्रयत्न तर करू, हाय आपल्याकडं. आता सगळीकडून म्हणतात ना ते दरवाजे बंद झालेत, कुठला तरी दरवाजे एक चालू आहे. ते एकदा प्रयत्न तर करू. कष्ट जसं आपल्या नशिबालाच पुजलेलं आहे म्हणतात ना, 5वीलाच आपल्या कष्ट पुजले या. मग कुठलं कष्ट असू द्या, शारीरिक असो मानसिक असो कसला असो, ते 5वीला पुजलंय त्याच्यामुळे कष्ट करायचं. काय करायचं ना? माग पण तुम्हाला म्हणलं होतं किंवा कष्टाला फक्त नशिबाची साथ पाहिजे, आणि स्वामी राया नशिबाची साथ द्यावं, बाकी काय नाही. आता पोचलो आपण गाडीपाशी बघा. ही आपली गाडी. ऍक्च्युली तुम्हाला दिसत नसेल कारण अंधार आहे त्याच्यामुळं, नाही का? दिसली का आता? आता बघा निघालो आपण गाडी घेऊन साईडवर. स्वामी समर्थ. अगं बाया 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 बाया, बघा वाटल्या आमच्या पाण्याचे बॉक्स कसे पडलेत. बघू शकता गाडी स्टार्टर हाणलेलं आहे गाडीला सध्या. डिझेल तर नाहीये. हो, किती ट्रिप होतात? 2-3 काही ट्रिप होतील ते, कारण मटेरियल पण काय तेवढं नाही. 3 गाड्यांना पुरलं पण पाहिजे, नाही का? बघू आता कसं काय होतंय, किती ट्रिप होतात किती नाही कळत. आपली 4 व्हीलर तिकडे लावली पार्किंगला, घ्यायला आलो ह्याच्यात. आता निघालो वरती. तर निघालो आता आपण बघा गाडी घेऊन आपली मस्त पैकी स्टार्ट करून चढायला लागलोय आता बघा. एक गाडी गेली पुढं, मग एक दिसली, पण दुसरी पण कदाचित गेली का काय काय माहित. मी ज्यावेळेस गाडी चालू करायला गेलो त्यावेळेस दुसरी पण गाडी गेली का काय माहित नाही. तिसरी आपली आहे, त्यांच्या 2 आहेत, आपली 1 आहे. 3 गाड्या चालू आहेत कंटिन्यू. कंटिन्यू कुठलं चालू? 2 दिवस. परवा दिवशी गाडीची लावली होती दुपारी एक ट्रिप करून, त्याच्या परवा दिवशी लावली. काल बंद, आज दिवसभर पण बंद होतं. दिवसभरात यांच्या काहीतरी 2 ट्रिपा झाल्या. मी इथंच होतो. ती चेन वगैरे ती निघली होती ना, ती नवीन चेन आणली त्यांना. आम्हाला 4 वाजल्या बस वस्तूवर हे करस्तोपर्यंत. मग तिथनं मी गेलो घरी जाऊन मग परत आता माघारी आलो. मित्रांनो, लवकर सबस्क्राईब करा, चॅनल ग्रो करा, मॉनिटाईज होऊ द्या चॅनल. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे सध्या आम्हाला. नवीन आहे या. ते 4 वर्षात कधीच झाला असता चॅनल मॉनिटाईजचं कंटिन्युटी ठेवली असती तर मी 2022 पासून नुसता चॅनल ओपन करून ठेवलाय. आलोय आपण घरी. जवळपास आता 12:15 वाजले. का आलो? कारण मशीन चालू नाही झाली, त्याचं स्टार्टर जळाला. थांबून शेवटी काय करायचं म्हणून चला जाऊयात घरी. आता आजचा दिवस असाच गेला सगळा, काहीच झालं नाही. सकाळपासून
पर संध्याकाळ झाली, रात्र झाली, तरी काही काम झालं नाही मित्रांनो. तर मित्रांनो, हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम.